नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राधाकिशन मुठे, अण्णासाहेब महाविद्यालय मंचर। आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रथम वर्ष वाणिज्य या विषयाचा जो पेपर आपल्या ठिकाणी आहे, मराठी साहित्य भाषा कौशल्य विकास, यातील पुणे विद्यापीठाने उत्कर्ष वाटा हे जे पुस्तक जे संपादित केलेलं आहे, त्यातील पहिला पाठ आपल्या ठिकाणी जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा। तर मुळामध्ये मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे की या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जे काही पाठ आपल्याला अभ्यासाला लावलेले आहेत, यामध्ये विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने जे विशिष्टासाठी काही जो ठसा उमटवलेला आहे, अशा मान्यवर व्यक्तींचे लेख आपल्याला अभ्यासाचे या ठिकाणी आहेत की ज्या माध्यमातून वाणिज्य विद्यार्थी या ठिकाणी असतील, यांच्यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी, किंबहुना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीने कशाप्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे याची जाणीव त्यामागे व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे। तर आपण आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा या संबंधी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जे काही विचार मांडलेले आहेत, त्या विचारांचा परामर्श या ठिकाणी घेणार आहोत। खरं तर आपण जर बघितलं, विशेषतः आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ जे आहे, या सहकारी चळवळीच्या माध्यमातून जो काही शेती आणि त्यासंबंधी ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत, आणि आज आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांची जी काही आर्थिक घडी आहे, त्या आर्थिक घडी सुधारण्यामागे सहकारी चळवळीचा फार मोठा वाटा आहे। आणि मग या संदर्भामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी आर्थिक सुधारणा या ठिकाणी जर करायची असेल, शेती सुधारणा जर करायची असेल, तर त्यासंबंधी जे काही विचार या ठिकाणी मांडलेले आहेत, ते विचार आजच्याही काळाला तितके सुसंगत आणि दिशा देणारे ठरणारे आहेत। आणि म्हणून आपण या पाठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सयाजीराव गायकवाड ज्या ठिकाणी होते, एक लोककल्याणकारी राजा या ठिकाणी होते, आणि मग त्यांनी आपल्या संस्थानामध्ये ज्या प्रकारची धोरणं आखली, विशेषतः शेती संदर्भामध्ये किंवा शेतकऱ्यांची सुधारणा आपल्याला जर करायची असेल, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणी असेल, तर कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण नियोजन केलं पाहिजे आणि सहकारी चळवळीचा वापर आपल्याला शेतीच्या माध्यमातून विकासासाठी कसा करता या ठिकाणी येईल, या संबंधी काही चिंतन जे केलेलं आहे, ते चिंतनाचा आपण या ठिकाणी या पाठांच्या माध्यमातून परामर्श घेणार आहोत। विशेषतः आपण जर बघितलं की महाराजांनी प्रजेला स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या काही उपयोजना केलेल्या आहेत, त्या उपयोजना सर्व आपल्याला या सहकारी चळवळीमध्ये या ठिकाणी बघायला मिळतील। आणि म्हणून आपण जर बघितलं की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या कालखंडामध्ये किंबहुना आशिया खंडामध्ये आपण जर बघितलं की सर्वप्रथम सहकारी चळवळीचा पाया जो घातला गेला तो इसवी सन 1888 मध्ये, आणि म्हणून बडोद्यामध्ये सहकारी कायदा जो आहे तो कायदा त्यांनी या ठिकाणी केला। म्हणजे बघा, जे बडोदा संस्थान जे होतं, त्या संस्थानाने पहिल्यांदा या ठिकाणी सहकाराचा कायदा हा केलेला आहे। म्हणजे आपल्याला हे लक्षात या ठिकाणी येईल की सयाजीराव गायकवाड या ठिकाणी जे आहेत महाराजा, त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी ज्या काही योजना या ठिकाणी आखल्या, त्यांच्या दूरदृष्टी आपल्याला लक्षात या ठिकाणी येईल की एकंदरीतच आपल्याला जर समाज सुधारणा या ठिकाणी करायची असेल, शेतीचा विकास या ठिकाणी जर करायचा असेल, तर सहकाराशिवाय पर्याय नाही, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा प्रयोग या ठिकाणी राबवलेला आहे। आणि म्हणून आशिया खंडातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मानसुद्धा हा त्यांच्या या ठिकाणी जातो। ग्रामीण भागामध्ये भूविकास बँका या ठिकाणी असतील, की आजही आपण या ठिकाणी जर बघितलं, जर महाराष्ट्राचं जरी आपण उदाहरण जर घेतलं, तर अनेक सहकारी चळवळीच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी झालेला आहे, किंवा देशाचा या ठिकाणी विकास झालेला आहे। आणि मग त्याचा पाया जो आहे तो महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी घातलेला आहे। मग भूविकास बँका या ठिकाणी असतील, सहकारी संस्था स्थापन या ठिकाणी केल्या, आणि म्हणून सहकारी मंडळाची पहिली परिषद जी आहे 20 फेब्रुवारी 1914 रोजी जी बडोद्यामध्ये आयोजित केलेली होती, त्यावेळी उद्घाटक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जे काही भाषण केलेलं आहे, सहकाराचं महत्त्व असेल, त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी असेल, ती वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेला ज्या जनतेसमोर केलेला आहे, त्याचा गोषवारा आपल्याला पाठामध्ये दिलेला आहे। आणि म्हणून जनतेच्या अधोगतीचं असेल, त्यांच्या मागासलेपणाचं कारण या ठिकाणी असेल, हे मूळ कशामध्ये आहे, तर ते शिक्षण असेल किंबहुना आर्थिक नियोजन या ठिकाणी असेल, या गोष्टी त्यांनी या ठिकाणी ताडलेल्या होत्या। म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे आपण जर बघितलं, एक राजा म्हणून, एक विचारवंत म्हणून त्यांनी हा जो विचार या ठिकाणी केलेला आहे की समाजाची जी समस्या आहे, मूळ आर्थिक असेल, सामाजिक या ठिकाणी असेल, त्याचं मूळ जे आहे ते शिक्षणामध्ये आहे, किंबहुना आर्थिक या ठिकाणी आर्थिक बाबीमध्ये या ठिकाणी आहे। मग आपला जर समाज या ठिकाणी पुढे घेऊन जायचं असेल, आपलं राज्य या ठिकाणी पुढे घेऊन जायचं असेल, देश या ठिकाणी पुढे घेऊन जायचं असेल, तर निश्चितपणाने आपण या गोष्टी या अंमलात आणल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून या ठिकाणी
सरकारनं केवळ मदत करून जनता सुधारणार नाही आहे, समाज सुधारणार नाही आहे, तर पहिल्यांदा आपल्याला समाजाला स्वावलंबी बनवलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वावलंबी बनवायचं असेल तर आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच मग या ठिकाणी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ ही रोवलेली बघायला मिळते. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं की सयाजीराव गायकवाड महाराज नेहमी म्हणत असेत की शेतकऱ्यांचं सर्व दुःखाचं मूळ जे आहे ते त्याच्या आर्थिक अडचणीत आहे. बघा, म्हणजे आजही आपण जर या ठिकाणी बघितलं, आजही आपल्या देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये या ठिकाणी असेल शेतकरी आत्महत्या करतो आहे. मग आत्महत्येची कारणं कोणती आहे? तर पहिलं कारण आपण या ठिकाणी जर बघितलं तर आर्थिक या ठिकाणी आहे. मग आजही शेतकरी हा परावलंबी आहे किंवा आजही तो सरकारवर अवलंबून आहे, वेगवेगळ्या योजनांवरती या ठिकाणी अवलंबून आहे. जोपर्यंत शेतकरी सक्षम होत नाही आर्थिक दृष्टिकोनातून तोपर्यंत हे प्रश्न मिटणारे नाहीत, हा विचार त्या कालखंडामध्ये सयाजीराव गायकवाड या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ही जी काय अडचण आहे ती अडचण लक्षात घेऊन आपल्याला त्याला सामर्थ्यशाली या ठिकाणी बनवायचं असेल तर आपण सहकारी कायदा किंवा सहकारी चळवळीच्या माध्यमातून काही योजना या ठिकाणी आखल्या तर निश्चितपणानं या ठिकाणी आपण शेतकऱ्याला या आर्थिक चक्रातून बाहेर काढू शकतो, हा विचार त्याच्या ठिकाणी होता. आणि म्हणून महाराजा गायकवाड यांनी शास्त्रीय पद्धतीनं शेती करण्याचा या ठिकाणी आग्रह धरला. आणि त्यासाठी शेती असेल, शेतकरी असेल, त्याची औद्योगिक प्रगती या ठिकाणी असेल, या त्रिसूत्रीवरती महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी खऱ्या अर्थानं भर दिलेला बघायला मिळतो आहे. आणि म्हणून त्यांचे जे विचार आहेत ते विचार आजच्याही कालखंडामध्ये शेती उद्योग असेल, शेतकरी असेल, सहकारी चळवळ या ठिकाणी असेल, त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. म्हणून आपल्याला जेव्हा या ठिकाणी सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या संबंधी या पाठाचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. हा आढावा घेत असताना काही मुद्द्यांचा या ठिकाणी आपण पुन्हा याच्याने विचार करणार आहोत. तर बघा, ते असं म्हणत आहेत या पाठाच्या माध्यमातून किंवा त्यांचं जो भाषण या ठिकाणी जे आहे ते म्हणत आहेत, सभ्यग्रस्त आहो. बघा, माझ्या राज्यातील सहकारी मंडळाच्या प्रथम परिषदेला मी प्रारंभ करावा अशी जेव्हा मला विनंती करण्यात आली तेव्हा मी ती मोठ्या आनंदाने मान्य केली. म्हणजे बघा, पाठाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांनी जे या ठिकाणी निवेदन केलेलं आहे ते असं म्हणत आहेत की सहकारी मंडळाच्या प्रथम परिषदेला मी जेव्हा प्रारंभ करावा अशी मला विनंती करण्यात आली तेव्हा मी आनंदाने मान्य केली. काय मान्य केली? तर ते करण्यामागे माझे दोन हेतू या ठिकाणी होते. एक, मी स्वतः या महत्त्वाच्या चळवळीत किती लक्ष घालतो हे दर्शवावे, आणि दुसऱ्या, माझ्या राज्याच्या चारही प्रांतातून जे या मंडळाचे प्रतिनिधी येणार आहेत त्यांना भेटण्याची संधी घ्यावी. म्हणजे बघा, या पाठाच्या माध्यमातून एक दूरदृष्टी असणारा महाराजा किंवा राजा आपण त्याला म्हणूया त्या कालखंडामधला जे बडोदा संस्थान जे होतं ते असं म्हणत आहेत की माझं जे संस्थान आहे, माझं जे राज्य या ठिकाणी आहे, त्या राज्यामध्ये मी एक राजा म्हणून माझी जी काही भूमिका आहे, माझं जे काही कर्तव्य आहे, लोककल्याणकारी या ठिकाणी योजना राबवणं, ते या ठिकाणी समाजामध्ये मी काय करतो आहे ते पुढे यावं, आणि माझ्याबरोबर काम करणारे जे काही प्रतिनिधी मंडळ आहे त्यांची भूमिका काय आहे ते सुद्धा आपल्या लक्षात ठिकाणी यावं, ही त्यामागची संधी आहे. मग ते पुढे असं म्हणत आहेत, माझ्या प्रजेच्या नैतिक व आर्थिक उन्नतीसाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीबद्दल मला अत्यंत सहानुभूती वाटते. म्हणजे बघा, प्रजेची नैतिक आणि आर्थिक उन्नती होणं, एकंदरीत महाराजा सयाजीराव गायकवाडांचं म्हणणं आहे की एखादं राज्य जे आहे, एखादा देश जो आहे तो पुढे जाणार कधी आहे तर समाज जर नैतिक दृष्टिकोनातून प्रगल्भ झाला, त्याला आपली जबाबदारी या ठिकाणी कळाली, आपलं कर्तव्य त्याला या ठिकाणी कळालं, त्याचबरोबर एक राजा म्हणून मला त्या समाजाचं उत्तरदायित्व या ठिकाणी जे आहे की त्याची आर्थिक क्षमता वृद्धिगत करणं, वाढवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या चळवळीचं संपूर्ण जे काम आहे ही सहकारी चळवळ या ठिकाणी आहे. या सहकारी चळवळीबद्दल मलाही सहानुभूती या ठिकाणी आहे, कारण सहकार रुजला. सहकार म्हणजे काय? एकमेकांना मदत करून, सहकार्य करून एखादी गोष्ट जेव्हा आपण पुढे नेतो त्यावेळेला निश्चितपणानं त्याचे परिणाम जे आहे ते चांगले बघायला मिळतात. ही भूमिका या ठिकाणी घेऊन त्यामध्ये सुधार व्हावा ही त्यामागची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की माझ्या कार्यकर्त्यांना मी सदैव मदत करण्याच्या ठिकाणी तयार आहे, हे त्यांनी नमूद केलेलं आहे. मग हे स्पष्टीकरण करत असताना या पाठाच्या माध्यमातून त्यांनी ज्या ठिकाणी जे भाषण केलेलं आहे ते असं या ठिकाणी म्हणत आहेत, सहकारी मंडळी ही फार उपयुक्त संस्था आहे. बघा, ते सहकारी मंडळी ते असं म्हणत आहेत, म्हणजे सहकार ही एक उपयुक्त संस्था आहे. मी आजही असं म्हणेल की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या कालखंडामध्ये मांडलेला जो विचार आहे की सहकाराशिवाय विकास नाही.
आजही आपण जर बघितलं, देशाचं चित्र आपण बघितलं, आपल्या राज्याचं आपण या ठिकाणी चित्र बघितलं, जो काही विकास शेतकऱ्याचा काही अंशी झालेला आहे, विशेषतः त्या ठिकाणी मला मी महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी देईल. आज आपल्या जर महाराष्ट्रात आपण जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी असेल, आज पश्चिम महाराष्ट्राचा जो काही बहुतांश या ठिकाणी विकास झालेला आहे, मग ती शेती असेल, आर्थिक विकास या ठिकाणी, सामाजिक विकास या ठिकाणी असेल, त्याचं कारण आहे सहकारी संस्था, सहकारी जाळं. म्हणून ते म्हणत आहेत की समाजाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर की सहकारी संस्था या फार उपयुक्त आहेत. म्हणजे बघा, हा विचार त्या ठिकाणी मांडतायत. आणि पुढे ते असं म्हणत आहेत, कारण तिचा हेतू लोकांना टापटिपीने व्यवहार करण्यास शिकवणं. बघा, सहकारी संस्थांचा हेतू काय आहे की लोकांना चांगल्या हेतूनं टापटिपीनं व्यवहार करण्यासाठी शिकवणं, त्यांचे उद्योगधंदे वाढीस लावणं आणि परिणामी त्यांच्या जीवनक्रमाचा दर्जा उच्च करणं हाच असतो. की बघा, एकंदरीत आपण जर त्यांच्या विचारांचा या ठिकाणी विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की सहकारी चळवळीचा उद्देश त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. ते असं म्हणत आहेत की लोकांचा जीवनक्रम उंचवणं, दर्जा उंचवणं, आणि तो दर्जा जर उंचवायचा या ठिकाणी असेल तर त्यासाठी सहकार चळवळ महत्त्वाची आहे. आणि मग नगर जीवन असेल व ग्राम जीवन असेल, यांचा संबंधीचे जे काही गुंतागुंतीचे प्रश्न आपल्या कधी सोडवता येत नाहीत, ते आता सहकाराच्या तत्वामुळे सुटी शकतील असं मला वाटतं, असं त्यांनी आशावाद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणजे किंबहुना समाजाचा जर सर्वांगीण विकास या ठिकाणी करायचा असेल, मग तो नागरी जीवन असेल किंवा ग्रामीण जीवन या ठिकाणी असेल, तर त्यामध्ये सहकारी चळवळ ही एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, हे प्रश्न मला मिटवायचे आहेत. म्हणजे बघा, 1888चा या ठिकाणी आपण जर कालखंड या ठिकाणी घेतला किंवा महाराज सयाजीराव गायकवाडांचा ठिकाणी कालखंड आपण जर घेतला, त्यावेळी त्यांनी हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. समाजाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, समाजाला पुढे घेऊन जायचं असेल, मग ते आर्थिक दृष्ट्या असतील किंवा सामाजिक दृष्टिकोन या ठिकाणी असेल, तर आपल्याला सहकार चळवळ ही त्यांच्यामध्ये रुजवावी लागेल, हा विचार त्यांच्यामध्ये रुजवावा लागेल, हा आशावाद या ठिकाणी ते व्यक्त करता आहेत. पुढे ते असे म्हणत आहेत की ग्रामजीवनाच्या दृष्टीने सहकार तत्वांना विशेष महत्त्व आहे. ग्रामजीवन म्हणजे आजही आपण बघितलं गावखेडी या ठिकाणी आहेत, की जी ग्रामसंस्था या ठिकाणी आहे. आजही आपण बघा, अनेक खेडी आहेत. आपण आपल्या देशाचं आपण जर उदाहरण केलं तर 70% ते 80% जनता आजही खेड्यामध्ये वास्तव्यास आहे, किंवा त्याचं जीवन जे आहे ते शेतीवर अवलंबून आहे. आणि मग आपल्याला जर 70% जनतेचं उन्नयन करायचं असेल, त्यांची प्रगती या ठिकाणी करायची असेल, तर निश्चितपणानं आपल्याला सहकाराचं जाळं जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण विकास सूत्र जे आहे ते सहकारामध्ये दडलेलं आहे, ही ठाम भूमिका त्यांनी मांडण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ग्रामीण जीवनाच्या एकूण अंगोपंगात सहकाराचे तत्व भिनलं पाहिजे, आणि ज्या गावी सहकारी संस्था असेल ते गाव आर्थिक दृष्ट्या एक स्वयंपूर्ण घटक बनलं पाहिजे. म्हणजे बघा, त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे की प्रत्येक गावामध्ये सहकाराचं जाळं विणलं पाहिजे, आणि सहकाराचं जाळं ज्या गावामध्ये विणेल ते गाव आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजही बघा, आपण जर बघितलं, महाराष्ट्र राज्याचं आपण जर उदाहरण या ठिकाणी घेतलं, ज्या ज्या भूप्रदेशामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकारी संस्था अत्यंत जोमाने वाढल्या किंवा ज्यांचा विकास या ठिकाणी झाला, त्या त्या भागाचा, त्या परिसराचा या ठिकाणी आपल्याला विकास झालेला बघायला मिळतो. मग ते साखर कारखाने असतील, ते जिल्हा बँका असतील, ते दूध संघ या ठिकाणी असतील, किंवा जे जे काही सहकारी संस्था या ठिकाणी आहेत, त्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवरती एकूण जनतेचा, शेतकरीचा, सामान्य लोकांना एक आपल्या आर्थिक प्रगतीला एक मोठा रस्ता या ठिकाणी सापडलेला आहे. आणि त्याचं फळ आपण जर बघितलं ते सयाजीराव गायकवाडांच्या विचारामध्ये या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून ते म्हणत आहेत की आधुनिक संस्कृतीला अशाच घटकांची जरूर आहे. म्हणजे आपण पारंपरिक विचार या ठिकाणी करत असताना आपण त्याला आधुनिकतेची या ठिकाणी जोड दिली पाहिजे. म्हणून तर खऱ्या अर्थानं महाराज सयाजीराव गायकवाड हे लोककल्याणकारी राजे होते असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून ते म्हणत आहेत, कारण स्वयंपूर्ण घटकांचं समजूतदार बनवण्याकडे सध्याच्या संस्कृतीची प्रवृत्ती आहे. क्रिया विक्रय व वेळ उत्पादन या बाबतीत जर गावकरी एक होऊन व्यवहार करतील तर त्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न व सुख वाढतच जाईल. हे बघा, ते असं म्हणत आहेत की जर प्रत्येक शेतकरी असतील, गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, यांनी जर आपलं जे काही क्रिया व्यवहार या ठिकाणी आहेत, गाव पातळीवरचे आर्थिक व्यवहार या ठिकाणी असतील, एकमेकांना सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं तर निश्चितपणानं त्यांची जे उत्पन्नाचे स्रोत जे आहे ते वाढतील आणि त्यांची आर्थिक प्रगती या ठिकाणी होत जाणार आहे. आणि म्हणून ते असं पुढे म्हणत आहेत, संसारात येणाऱ्या नित्याच्या अपरिहार्य अडचणींची टक्कर खेळण्याचे धैर्य व साधन त्यांना मिळेल.
म्हणजे शेतकऱ्यांना जर या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल, आपली प्रगती या ठिकाणी साधायची असेल, तर त्यांनी सहकार तत्व अवलंबलं पाहिजे आणि ते सामर्थ्य हे फक्त सहकारी चळवळीमध्ये आहे, हा विचार त्या प्रसंगी त्यांनी त्या भाषणामध्ये बोलून दाखवलेला आहे. आणि ते पुढे असं म्हणत आहेत, पुढची तजवीज करून ठेवण्याचा विचार त्यांना सुचत जाईल आणि तदनुसार त्यांच्या हातून तजवीज होतही जाईल. म्हणजे आर्थिक नियोजनाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आजही आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, आपलं असं लक्षात या ठिकाणी येईल की आज शेतकरी जो अडचणीमध्ये आहे किंवा आजही शेतकरी आपण बघत आहोत की दररोज वर्तमानपत्रामध्ये आपण बातमी वाचतो की शेतकरी आत्महत्या करतो आहे. याचं कारण आहे की शेतकऱ्याकडे आर्थिक नियोजनाचा अभाव आहे. याचं कारण काय आहे की शेतकरी हा पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर अवलंबून असल्या कारणानं आपण जर आपल्या लक्षात येईल की आजही शेतकरी जो आहे तो शेतकरी आर्थिक नियोजनाअभावी या ठिकाणी अडचणीत आहे. आणि मग आपण एखाद्या दिवशी बघतो आहोत की बातमी येते की शेतकऱ्याने आत्महत्या केली. मग या दुष्ट चक्रातून शेतकऱ्याला जर काढायचं असेल तर त्याच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे आणि आलेल्या पैशाचं त्याला आर्थिक नियोजनही करता आलं पाहिजे, तर तो शेतकरी सक्षम या ठिकाणी होणार आहे, किंबहुना तो व्यवस्थेमध्ये टिकणार आहे आणि आपली प्रगती साधू शकणार आहे, हा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. एकंदरीत ते असं म्हणता आहेत, यासाठी सहकार चळवळ महत्त्वाची आहे. म्हणून एकंदरीत ज्या सुधारणा घडून आणण्याकरता मी झटत आहे, त्या सुधारणा साध्य करण्यासाठी खेड्यातल्या लोकांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या कालखंडामध्ये जनतेला उद्देशून जे भाषण केलेलं आहे ते म्हणत आहेत, मी बडोदा संस्थानाचा एक राजा म्हणून, एक लोककल्याणकारी राजा म्हणून माझी भूमिका आहे, माझं कर्तव्य आहे की लोकांनी ह्या सहकारी चळवळीला पाठिंबा द्यावा, त्यामध्ये सहभागही नोंदवावा आणि आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त या ठिकाणी असेल त्याचा या ठिकाणी अवलंब करावा, ही माझी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. पुढे ते असं म्हणत आहेत, तूर्त तुमच्या मंडळांचे लक्ष सर्वस्वी शेतकरी वर्गाकडेच लागलेले दिसते आणि मला वाटते आणखी काही काळापर्यंत ते तिकडेच लागलेले बरे. म्हणजे बघा, आपल्या सहकारी मंडळामध्ये, ज्या गावखेड्यामध्ये, ज्या राज्यामध्ये, त्यांच्या संस्थानामध्ये जी काही सहकारी मंडळ त्यांनी स्थापन केलेली होती, ते असं म्हणत आहेत की सर्वसामान्य शेतकरी जो आहे या शेतकऱ्यांनी त्या मंडळाकडेच लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपला प्रगतीचा मार्ग चोखाळला पाहिजे. कारण ते म्हणत आहेत, कारण शेती हा आपल्या राज्यातील प्रमुख धंदा आहे किंवा मुख्य धंदा आहे. मी बघा, मी मागाशी सांगितलं की आजही आपल्या देशामध्ये 70% जनता जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे आणि तोच विचार आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या कालखंडात बोलून दाखवलेला आहे की माझ्या राज्यातील जनता जी आहे 75% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून मला या ठिकाणी शेतीपूरक व्यवसायांचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे, शेतकरी चळवळीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे, सहकाराचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे, कारण तो शेतीवर आपलं उदरनिर्वाह करत असतो. आणि असे असूनही शेतीची स्थिती या ठिकाणी मोठीशी समाधानकारक नाही, हे मत त्यांनी नोंदवलेलं आहे म्हणजे त्या कालखंडामध्ये. म्हणजे बघा, इतके वर्ष झाली सयाजीराव गायकवाडांनी त्यावेळी मांडलेलं जे मत आहे ते मत मला वाटतं आजच्याही कालखंडाला लागू पडतं. आजही आपल्या देशामध्ये कृषीप्रधान देश आपण जेव्हा म्हणतो, शेतकरी या ठिकाणी आपण म्हणतो आहोत केंद्रबिंदू आहे, आजही शेतकऱ्याच्या स्थितीमध्ये बदल झालेला नाही की जो विचार महाराजा सयाजीरावकडे त्या कालखंडात मांडलेला होता की 75% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये समाधानकारक स्थिती दिसत नाही. म्हणजे आजही आम्ही राज्यकर्ते म्हणून किंवा समाज म्हणून आजही काही अंशी आम्ही बदल करू शकलो नाही, हे कटू आणि सत्य वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मग ते म्हणत आहेत, जर ही समाधानकारक स्थिती नसेल तर काय करायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. तर बघा, त्या कालखंडामध्ये महाराजे सयाजीराव गायकवाडांनी मांडलेला आहे, शेती संबंधी जे नवे नवे शोध वेगवेगळ्या देशांनी लावलेले आहे त्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर त्यांनी मत मांडलेलं आहे, जर्मनी असेल, अमेरिका असेल वगैरे देशात ज्या प्रकारे शोध लागलेत आहेत, विशेषतः त्या कालखंडामध्ये ब्रिटिश हिंदुस्थानात ज्या शोधासाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळवलं आहे त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळेला उदाहरण दिलेलं आहे, जर्मनी असेल, अमेरिका असेल किंवा ब्रिटिश या ठिकाणी असतील, त्यांनी ज्या प्रकारे शोध घेतला आणि त्या शोधाच्या माध्यमातून विकास या ठिकाणी साधलेला आहे त्याचा विचार आपण सुद्धा आपल्या संस्थानामध्ये, आपल्या देशामध्ये आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे. या शोधाच्या बाबतीकडे माझ्या शेतकरी अधिकाऱ्यांचं पूर्ण लक्ष असेलच
असं त्या ठिकाणी आशावाद या ठिकाणी बोलून दाखवतायत. म्हणजे ते असं म्हणत आहेत इतर राज्य देशामध्ये ज्या प्रकारे शेतीविषयकाच्या सुधारणा झालेल्या आहेत, ज्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलेलं आहे, नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलेलं आहे, त्याचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी आपण केला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे, माझ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आपलं जे काही या ठिकाणी जे शेतीविषयी तंत्रज्ञान आहे नवीन वापरून आपण जर प्रगती करू या ठिकाणी शकलो, नवीन दौला जोड देऊ शकलो, तर निश्चित प्रमाणे माझा शेतकरी जो आहे तो याच्यामधून या ठिकाणी बाहेर पडू शकेल, हे ते या ठिकाणी म्हणता आहेत. आणि पुढे ते असंही म्हणता आहेत की शेतकरी वर्ग हा दरिद्री, अज्ञानी, अदूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, म्हणजे या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे ते आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. काय म्हणतात सयाजीराव गायकवाड? ते काय म्हणतात बघा की माझा शेतकरी वर्ग जो आहे दरिद्री आहे, अज्ञानी आहे आणि अदूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा, एक राजा म्हणून त्यांची जी काही समाजाबद्दलची विशेषतः शेतकऱ्यांच्या बद्दल जी काही निरीक्षण त्यांनी नोंदवलेली आहे ते फार महत्त्वपूर्ण आहेत. ते म्हणतायत की माझा शेतकरी दरिद्री आहे म्हणजे गरीब आहे, तो अज्ञानी आहे आणि तो अदूरदर्शी आहे. मला वाटतं महाराजा सयाजीराव गायकवाडांचा जो काही दूरदृष्टीपणा होता, त्याचं जे काही चिंतन होतं, त्यांचं जे काही निरीक्षण होतं, काही अंशी आजही तो विचार, ते सत्य आजही या समाज घटकाला लागू पडतो. आजही माझा शेतकरी गरीबच आहे, आजही माझा शेतकरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नाही आहे. आपण जर बघितलं आजही देशामध्ये 70% शेतकरी जो आहे तो गरीबच आहे, परिस्थिती बदललेली नाही आहे. याचं कारण काय की त्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान आहे. मग ते अज्ञान कोणतं असेल तर शेतीविषयी त्या ठिकाणी अज्ञान असेल, किंबहुना एकंदरीतच त्या सर्व गोष्टीचा आपण जर विचार या ठिकाणी केला तर निश्चितपणानं आपण ते म्हणता आहेत की शेतकरी जोपर्यंत यातून बाहेर पडत नाही त्यांनी शेतीविषयी ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांनी व्यावहारिक ज्ञान घेतलं पाहिजे, आपलं जे दारिद्र्य आहे ते कशामुळं आहे याचा त्यांनी विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे की त्यांनी दूरदृष्टी ठेवून काम केलं पाहिजे. आणि ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी या ठिकाणी जर काम केलं म्हणजे शेतकऱ्याकडे नियोजन पण पाहिजे. म्हणजे आज आपण तुम्हाला उदाहरण या ठिकाणी देईल, मी शेतकरी म्हणून जर काम करत असेल तर मी कोणतं पीक घेतलं पाहिजे, कोणत्या पिकाला या ठिकाणी मार्केटमध्ये बाजारभाव या ठिकाणी आहे, कोणत्या कालखंडामध्ये राहतो आहे, त्याचा संपूर्ण मार्केटिंगचा मी या ठिकाणी शेतकरी म्हणून अभ्यास केला पाहिजे. थोडक्यामध्ये शेतीकडे मी व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे हाही विचार न कळत त्यांना सुचवत या ठिकाणी असेल. आणि म्हणून या दृष्टीचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर महाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे जे काही भाषण आहे या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी जे काही चिंतन या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ते म्हणतायत की शेतीची साहित्य व जनावरे ही बिचाऱ्यांजवळ पुरेशी नसतात आणि मग शेती करण्याच्या ज्या शास्त्रीय पद्धती आहेत त्यांचे ज्ञान त्याला कुठून असणार आहे. म्हणजे बघा किती बारकाव्यानं त्यांनी या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय सुद्धा निवडला पाहिजे. मग जनावरं या ठिकाणी असतील आणि त्या संबंधीची शेतीला शास्त्रीय पद्धतीची जोड देऊन त्या प्रकारचं ज्ञान अवगत जर त्यांनी केलं तर निश्चितपणानं शेतकरी हा चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. त्यासाठी सहकार चळवळ महत्त्वाची आहे. सहकारी चळवळीच्या माध्यमातून ही प्रगती होऊ शकते हा आशावाद त्यांनी व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून काही अंशिका असताना या ठिकाणी आपण हे प्रथमतः सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा या पाठाच्या माध्यमातून जे काही विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ते विचार या ठिकाणी आपण बघितले. पुढील पाठाला आपण याच पाठामधील पुढील जो भाग या ठिकाणी आहे सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा यामध्ये महाराजी सयाजीराव गायकवाड यांनी मांडलेले जे पुढे जे काही विचार आहेत त्या विचाराचा परामर्श आपण या ठिकाणी घेणार आहोत. मला वाटतं आत्तापर्यंत जी आपण चर्चा या ठिकाणी पाठाच्या माध्यमातून केलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.